नमस्कार. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमातून आपण विविध विकारांची कारणं, लक्षणं, नव्या उपचार पद्धती, शस्त्रक्रियांमुळे होणारे फायदे तसंच रुग्णांचं क्वालिटी ऑफ लाईफ अशा विविध बाबींवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन जाणून घेत असतो. आणि आज आपण बुद्धिमान बाळासाठी गर्भिणी परिचर्या या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर गोपाल कृष्ण गावडे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर गोपाल कृष्ण गावडे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर गोपाल कृष्ण गावडे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर गावडे हे सिटी फर्टिलिटी सेंटरचे संचालक आणि आयव्हीएफ कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. तसंच सिंहगड रोडवरील गुरुदत्त डायग्नोस्टिक सेंटर अँड अॅन्युअल हेल्थ चेकअप क्लिनिकचे संचालक म्हणून ते कार्यभारही पाहतात. डॉक्टर गावडे यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण हे बीजे मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलं आणि गेल्या 8 वर्षांपासून डॉक्टर गावडे हे सरदार वल्लभभाई पटेल कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल पुणे इथे आपली सेवा देखील देतात. आणि ह्या ठिकाणी त्यांनी 5000पेक्षा अधिक शस्त्रक्रिया केल्यात. दरवर्षी स्वातंत्र्य दिनी एका सैनिकाला आवश्यक असणारं बॅटल गिअर म्हणजेच असॉल्ट रायफल, बुलेट प्रूफ जॅकेट, हेल्मेट, नाईट विजन गॉगल्स आणि इतर साहित्यासाठी लागणारी 2 लाखांची रक्कम सैन्य दलाला ते भेट स्वरूपात देतात. तसंच ते हे अभियान इतरांनी देखील चालवावं यासाठी डॉक्टर जनजागृती देखील करत असतात. डॉक्टर गावडे यांनी पुस्तकं देखील लिहिलेली आहेत. भरघोस यशाचा योग्य आणि आनंददायी मार्ग दाखवणारं पुस्तक स्मार्टर सेल्फिश आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करताना आलेल्या अनुभवांवर आधारित अनुभूती ह्या पुस्तकाचं लेखन त्यांनी केलंय. तसंच डॉक्टर गावडे हे पुण्यातील इतर हॉस्पिटल्समध्येही आपली सेवा बजावतात. चला तर आज आपण बुद्धिमान बाळासाठी गर्भिणी परिचर्या ह्या विषयावरती विस्तृत माहिती जाणून घेऊया डॉक्टर गावडे यांच्याकडून लगेचच. डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा विषय फार महत्वाचा आहे. आपलं बाळ हे बुद्धिमान व्हावं, त्याने खूप चांगली प्रगती करावी आणि हे सगळ्याच पालकांना वाटत असतं. मात्र हे बुद्धिमान कसं होऊ शकतं, गर्भातच कसे संस्कार घडू शकतात या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर ह्याच अनुषंगाने पहिला माझा प्रश्न आहे की गर्भिणी परिचर्या म्हणजे नेमकं काय असतं, त्याविषयी काय सांगाल? ओके. परिचर्या हा शब्द परिचारिका या शब्दाशी रिलेटेड आहे की गर्भिणीने म्हणजे प्रेग्नंट स्त्रीने काय काळजी घ्यावी, तिची कशी काळजी घेतली जावी, याला गर्भिणी परिचर्या असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये दोन्ही आस्पेक्ट असतात. डॉक्टरांनी काय काळजी घ्यायची प्रेग्नंट स्त्रीची आणि प्रेग्नंट स्त्रीने स्वतःची कशी काळजी घ्यायची किंवा तिच्या नातेवाईकांनी कशी काळजी घ्यायची. आणि त्या सगळ्याचा परिपाक म्हणजे हेल्दी आईमध्ये हेल्दी बाळ असा होतो. बरोबर. तर त्या अनुषंगाने गर्भिणी परिचर्या हा शब्द वापरलेला आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणालात तसं की खरं तर म्हणजे प्रेग्नेंट स्त्रीने नेमकी कशी काळजी घ्यायची, सर्वसामान्य लोकांना नेमकी कशी काळजी घ्यायची हे माहिती, मात्र विज्ञानात बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात. पण विज्ञानाबरोबरच हे संस्कार नेमके कसे करायचे बाळावरती हे देखील तितकंच महत्वाचं असतं. डॉक्टर, गर्भसंस्कार हा खरं तर सगळ्यांनाच परिचित असा हा शब्द आहे. गर्भसंस्कार आणि गर्भिणी परिचर्या ह्यामध्ये नेमका काय फरक आहे त्याबद्दल काय सांगाल? ओके. ऍक्च्युअली गर्भसंस्कार हा शब्दच अस्तित्वात नाही. म्हणजे आयुर्वेदातून हा शब्द घेतला गेलेला आहे असं बोललं जातं. पण आयुर्वेदांच्या कुठल्याही पुस्तकामध्ये गर्भसंस्कार हा शब्द अस्तित्वात नाहीये. तिथेही गर्भिणी परिचर्या हाच शब्द वापरलेला आहे. प्रत्येक पालकांना वाटतं की आपलं बाळ अतिशय सुंदर असावं, हुशार असावं आणि त्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी असते. आणि मार्केटचा एक प्रिन्सिपल आहे मागणी आणि पुरवठा. एकदा जागतिक मागणी व्हायला लागल्या की त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले बिझनेस मॉडेल्स तयार होतात आणि ते मार्केटिंगच्या जोरावरती विकले जातात. तर गर्भिणी परिचर्या ही सायंटिफिकली डिस्क्राईब्ड आहे. त्यात पालक काय करू शकतात, म्हणजे प्रेग्नंट स्त्री आणि तिचे घरचे काय करू शकतात, डॉक्टरांनी काय करायचं असतं, हे सगळं डिस्क्राईब्ड आहे. गर्भसंस्कार हे कुठेही काहीही डिस्क्राईब नाही, अतिशय वेग गोष्ट आहे. पण डाएट, एक्झरसाइज, योगा, प्राणायाम ह्या सगळ्यांचं एक मिक्सचर करून एक बिझनेस मॉडेल तयार केलं गेलं त्याच्यातून आणि ते विकलं जात आहे. कारण लोकांना त्याचे रिझल्ट डायरेक्टली मोजता येत नाही. पण माझं असं म्हणणं होतं की सायंटिफिक त्याला काही बेस आहे का, तर सायंटिफिक बेस नाहीये. गर्भसंस्काराला काही सायंटिफिक बेस नाहीये. गर्भिणी परिचर्याला मात्र डेफिनेटली रिसर्च झालेले आहेत, ॲलोपॅथिक रिसर्च झालेले आहेत. आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये गोष्टी मेन्शन्ड आहेत की गर्भिणी परिचर्या जर केली तर बाळाचा बुद्ध्यांक हा नक्की वाढवता येऊ शकतो. वाढवता येऊ शकतो म्हणण्यापेक्षा आपण किमान तो जेनेटिकली प्रोग्राम्ड IQ इतका ठेवू शकतो.
म्हणजे गर्भिणी परिचर्या ही सायंटिफिक आहे, गर्भसंस्काराला एक बिझनेस मॉडेलचं स्वरूप आहे. हा दोन्ही मधला हा मुख्य फरक आहे. बरोबर. अर्थातच गर्भसंस्कार तुम्ही म्हणालात तसं की असा हा काही शब्दच आयुर्वेदात नाहीये. मात्र गर्भिणी परिचर्या आज खरं तर पहिल्यांदाच अशा पद्धतीचे शब्द आपण ऐकत असतो. पण हे गर्भिणी परिचर्याबद्दल जेव्हा आपण म्हणतो की ती बाळाची बुद्धिमत्ता वाढवणं किंवा बाळ सुंदर असणं, बाळाला खूप चांगल्या पद्धतीचे संस्कार घडवणं, हे खरं तर आईच्या गर्भातच घडत असतात. तर मग हे कशा पद्धतीने घडतात, खरंच असं होतं का, त्याबद्दल काय सांगाल? ओके. आपल्याकडे काही पौराणिक कथा आहेत की बाळ गर्भामध्ये असतानाच कृष्णाने अभिमन्यूला चक्रव्यूह कसा भेदायचा हे शिकवलं होतं वगैरे. ह्या कथांचा हा आणि पुढे झालेला परिणाम आहे. गर्भसंस्कारामध्ये किंवा गर्भिणी परिचर्येमध्ये बाळाला सुंदर करता येईल असं मला वाटत नाहीये. ते जेनेटिकली प्रोग्राम्ड असतं. डोळ्यांचा रंग काळ्याचा घारा झाला किंवा स्किन खूप गोरी झाली किंवा बाळ उंच झालं तर त्याच्या बाळाच्या लाईफवरती त्याचा फार सिग्निफिकंट परिणाम होत नाही. माझ्या मते किंवा सायन्सच्या मते ही बुद्धिमत्ता ही जास्त महत्वाची आहे. बुद्धिमान लोक त्यांच्या आयुष्यामध्ये जास्त सक्सेसफुल आणि आनंदी राहू शकतात. आणि खरं पाहिलं तर सगळ्यात सुंदर जगातला चेहरा कुठला, तर असं म्हणतात की जो आनंदी चेहरा आहे तो सगळ्यात सुंदर चेहरा असतो. तर त्वचेचा रंग, त्यांचं डोळ्यांचा रंग किंवा सरळ नाक किंवा उंच बाळ या गोष्टींना फार महत्व देऊ नये असं मला वाटतं. बरोबर. बुद्धिमत्ता मात्र महत्वाची आहे. आता बुद्धिमत्ता वाढवता येते का हा महत्वाचा प्रश्न आहे. जेनेटिकली प्रोग्राम्ड आयक्यू असतो. आयक्यू म्हणजे इंटेलिजंट क्वोशंट, त्याला बुद्ध्यांक म्हणूयात आपण. बुद्ध्यांक हा त्यांचे पालक या सगळ्यांच्या बुद्ध्यांकाचा परिपाक असतो. बरोबर. हा अनुवंशिक असतो आणि तो युजली ऍव्हरेज पेक्षा जास्तच असतो. तो त्याच्यापेक्षा वाढवणं शक्य आहे का? नाही, त्याच्यापेक्षा वाढवणं शक्य नाहीये. पण तो ऍव्हरेज पेक्षा जास्तच येतो, एक्स्ट्रॉर्डनरीच असतो. पण प्रॉब्लेम काय होतो की ड्युरिंग द प्रोसेस ऑफ म्हणजे प्रेग्नन्सीची आणि जी डिलिव्हरी नंतरचे 2 वर्ष असतात, या काळामध्ये काही अशा क्रुशियल गोष्टी असतात की ज्या जर व्यवस्थित पार पडल्या नाही तर हा बुद्ध्यांक घसरतो. आणि जर बुद्ध्यांक घसरला तर शेवटी आपल्या पदरी जे येणार आहे ते बाळ ते कमी बुद्ध्यांकाचं बाळ असणार आहे. बुद्ध्यांक वाढवता येतो का? बुद्ध्यांक जेनेटिकली प्रोग्राम्ड आयक्यू पेक्षा त्याच्या पुढे तर बुद्ध्यांक नाही वाढवता येणार, पण बुद्ध्यांक घसरणार नाही याची काळजी मात्र आपण निश्चितपणे घेऊ शकतो. आणि त्यासाठी जे काही डूज अँड डोंट्स आहेत, जे प्रेग्नंट स्त्रीने पाळायचे आहेत आणि जे डॉक्टरांनी पण पाळायचे आहेत, त्याला आपण गर्भिणी परिचर्या असं म्हणतो. पण एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जेनेटिकली प्रोग्राम्ड आयक्यू जर जेनेटिकली प्रोग्राम्ड आयक्यू इथपर्यंत जर पोहोचले तर हे जग फार सुंदर होईल. कारण जेनेटिकली प्रोग्राम्ड आयक्यूचा किंवा हाय आयक्यूचा समाजावरती कसा परिणाम होतो मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. अगदी. आता आपण बुद्ध्यांकाबद्दल बोलतोय, ह्या बाळाच्या बुद्ध्यांकाबद्दल. तेव्हा प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपलं बाळ हे बुद्धिमान व्हावं, त्याचा बुद्ध्यांक चांगला व्हावा. मात्र जेव्हा बुद्ध्यांकाचा विषय निघतो त्याच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन नेमका काय असतो, तर त्याबद्दल काय सांगा? ओके. सो बुद्ध्यांकावरती खूप सारे रिसर्च झालेले आहेत आणि असं पाहिलं जातं की जर आपण 1000 लोक घेतले आणि त्यांचा जर बुद्ध्यांक कॅल्क्युलेट केला आणि जर तो सिरियली मांडला की उतरत्या क्रमाने किंवा चढत्या क्रमाने जर मांडला तर त्याचा जो मध्य असेल त्याला मेडियन म्हणतात. बरं. अर्धी पॉप्युलेशन त्याच्या उजव्या हाताला म्हणजे जास्त बुद्ध्यांकाच्या बाजूला असेल, अर्धी पॉप्युलेशन त्याच्या डाव्या हाताला म्हणजे कमी बुद्ध्यांकाच्या बाजूने असेल आणि असा बेल शेप कर्व तयार होतो की इकडे बुद्ध्यांक घटत चाललेला, इकडे बुद्ध्यांक वाढत चाललेला. आणि त्याचा समाजावरती कसा परिणाम होतो ही फार मोठा रिसर्च याच्यावरती झालेला आहे. जर तुम्ही पाहिलं की या मेडियनच्या राईटला म्हणजे जसा बुद्ध्यांक वाढत जातो तसा सोशली ऍक्सेप्टेड बिहेवियर याचे ट्रेंड वाढत जातात. जर तुम्ही लेफ्ट कडे जायला लागलात म्हणजे बुद्ध्यांक जिकडे घटत जातो ऍव्हरेज पेक्षा, मेडियन पेक्षा, तर तिथे सोशली अनएक्सपेक्टेड बिहेवियर घडायला लागतात. तर सोशली एक्सपेक्टेड बिहेवियर म्हणजे काय आहे की जी लहान बाळं जन्माला येतात त्यांचं वजन, त्या बाळांचं लहानपणामध्ये न्यूट्रिशन, त्यांना होणाऱ्या इजा, वेगवेगळ्या इजा, ऍक्सिडेंट, नंतर ह्या मुलांचं शिक्षण, एज्युकेशन, मग चांगल्या ठिकाणी नोकरी धंदा, चांगली आर्थिक परिस्थिती,
कौटुंबिक आणि सामाजिक मूल्य पाळणं, नंतर टॅक्स पेईंग क्लास, लो क्राईम रेट, आणि ही लोक ज्यांचा असा बुद्ध्यांक वाढत जातो, ही लोक त्यांच्या मुलांचीही चांगली काळजी घेतात. त्यांची मुलंही बर्थ वेट त्यांचं चांगलं असतं, बरोबर. त्यांची काळजी चांगली घेतली जाते. तर सोशली ऍक्सेप्टेड आपल्या कुठल्याही पॅरेंट्सला हेच हवं असतं. जर बुद्ध्यांक हा मेडियनच्या वर असेल तर तुमचा सोशली ऍक्सेप्टेड बिहेवियर वाढत जातो, चांगला होत जातो. त्याच्या खाली घसरलं तर सोशली ऍक्सेप्टेड बिहेवियर खराब होत जातो. त्यांचं शिक्षण व्यवस्थित ते घेऊ शकत नाही, नोकरी धंदा व्यवस्थित लागत नाही, क्राईम रेट जास्त आहे, सिंगल पॅरेंट फॅमिलीज जास्त आहेत, त्यांच्या मुलांची ते नीट काळजी घेऊ शकत नाही, चांगल्या हेल्थकेअर फॅसिलिटीज त्यांना प्रोव्हाइड करू शकत नाही. त्यांची मुलंही लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये अनेक प्रॉब्लेम सुरू होतात जसे त्यांच्यामध्ये झालेले असतात. आणि हे एक चेन रिॲक्शन आहे. बरोबर आहे की एक पालकांकडून मुलांकडे, त्यांच्या मुलाकडून त्यांच्या मुलांकडे. तर बुद्ध्यांक जर हा मीडियनच्या वर जरी आपण ठेवू शकलो तर जेनेटिकली प्रोग्राम तर तो डेफिनेटली वरच असतो. तो मेंटेन जरी करता आला आपल्याला तरी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि ज्या पालकांना खरंच हुशार बाळ हवं आहे त्यांनी तो जेनेटिकली प्रोग्राम्ड आयक्यू मेंटेन करण्यासाठी ज्या गोष्टी करायला लागतात तेवढ्या केल्या तर इनफ आहे. बरं, मग तुम्ही आता म्हणताय की हा आयक्यू आपण तयार करू शकतो, जेनेटिकली करू शकतो, हा कशा पद्धतीने? जेनेटिकली करू नाही शकत, जेनेटिकली प्रोग्राम्ड आयक्यू असतो. म्हणजे आता माझी हाईट आहे की माझ्या वडिलांची हाईट, त्यांच्या वडिलांची हाईट, त्यांच्या वडिलांची हाईट साधारणतः एक, म्हणजे आमच्या घरात एकदम कोणी 8 फुट 7.5 फुटाचं होणार नाही. बरोबर आहे. ही जेनेटिकली प्रोग्राम्ड हाईट आहे. आम्ही काही खाल्लं लहानपणापासून, मला काही खाऊ घातलं असतं तर माझी हाईट साधारणतः म्हणजे अनुवंशिक पद्धतीने. तसाच आयक्यू पण असतो, बुद्ध्यांक पण हा जेनेटिकली रन होतो. आणि ते तुमच्या वरच्या 3 पिढ्यांमध्ये जो काय आयक्यू, ऍव्हरेज आयक्यू आहे त्याचा साधारणतः परिपक्व असतो. म्हणजे ते त्या बाळामध्ये येतं, त्या बाळामध्ये येतं. 3 पिढ्यांचं, मागच्या 3-4 पिढ्यांचं तुम्ही अनुवंश हा पिढ्यानं पिढ्या चालत आलेला असतो. आणि हाय आयक्यू जो आहे तो काही लोकांना गॉड गिफ्ट असतं. पण असं मी म्हणतोय की हे बहुतेक मुलांमध्ये आयक्यू जो आहे तो ऍव्हरेजच्या वरच असतो. आज जो समाजात आयक्यू ऍव्हरेज पाहायला भेटतो त्याच्या वरच असतो. तो घसरू द्यायचा नाही, फक्त एवढंच करायचंय आपल्याला. जर तो घसरू दिला नाही तर तुमचं बाळ डेफिनेटली हुशार असणार आहे आणि ते मेडियनच्या राईट साईडला म्हणजे हाय आयक्यू कॅटेगरीमध्ये पडणार आहे. जे सोशली ऍक्सेप्टेड बिहेवियर, तुमची मुलं चांगलं शिक्षण घेणार आहेत, चांगल्या नोकरी धंद्याला लागणार आहेत, सामाजिक मूल्य पाळणार आहेत, कौटुंबिक मूल्य पाळणार आहेत, त्यांचं हेल्थ चांगली असणार आहे आणि एकंदरीत जे मुलांकडून हवंय, अपेक्षित जे आहे ते सगळं त्यांना मिळणार आहे जर तो आयक्यू आपण घसरू दिला नाही तर. अगदी अगदी. आता तुम्ही मगाचपासून म्हणतात की आपल्या बाळाचा आयक्यू घसरू द्यायचा नाही, पण मग बाळाचा बुद्ध्यांक घसरण्याचं नेमकं काय कारण असू शकतं? हा महत्वाचा प्रश्न आहे. बाळाचा बुद्ध्यांक घसरण्यामध्ये मुख्य कारण असं पाहिलं गेलेलं आहे की बर्थ वेट आणि आयक्यू, 18 वर्षाला असणारा आयक्यू, ह्याचं डायरेक्ट रिलेशन आहे. बरं. बर्थ वेट म्हणजे काय? जन्माच्या वेळी असलेलं बाळाचं वजन. आता बर्थ वेट 2 कारणांमुळे, म्हणजे बर्थ वेट पण जेनेटिकली प्रोग्राम्ड असतं. आईच्या बोनी फ्रेमवर्क नुसार आईच्या कटीच्या हाडांची रिंग असते आणि त्या कटीच्या हाडांच्या रिंग मधून त्या बाळाला पास व्हायचं असतं. जर ते बाळ खूप मोठं झालं आणि कटीच्या हाडांची रिंग छोटी असेल तर ते बाळ त्यातून पास नाही होऊ शकत. बरोबर. आता सिझेरियन सेक्शन आता 50 वर्षापासून सुरू झाले. इव्होल्युशनची प्रोसेस हजारो वर्षांपासून चालू आहे. जर सिझेरियन सेक्शन ज्यावेळेला अवेलेबल नव्हते, जेव्हा बाळ आडलं तर आईच्या आणि बाळाच्या दोघांच्या जीवावर बेतायचं. त्यामुळे डायबिटीस जर नसेल तर त्या बाळाचं वजन जे आहे ते आईच्या बोनी फ्रेमवर्कच्या नुसार एक ठरलेलं असतं आणि ते जेनेटिकली प्रोग्राम्ड असतं. ते त्याच्या पुढे जाऊ शकत नाही अनलेस मदर इज डायबेटिक. आईला जर डायबिटीस नसेल तर बाळाचं वजन हे आईच्या जेनेटिक फ्रेमनुसार आईच्या बोनी फ्रेमनुसार ठरलेलं असतं. वडील किती उंच असले आणि वडील किती सुदृढ असले आणि आई जर स्मॉल असेल, शॉर्ट असेल, तर होणाऱ्या बाळाचं वजन हे आईच्या बोनी फ्रेमवर्क नुसार कमी असतं. पण ते जेनेटिकली प्रोग्राम्ड आहे. तिथपर्यंत जर ते बाळ पोहोचलं तर बाळाचा आयक्यू जो आहे तो जेनेटिकली प्रोग्राम्ड आयक्यू पर्यंत पोहोचतो. तर आता जेनेटिकली प्रोग्राम्ड वेट जे आहे ते का घसरतं हे शोधणं गरजेचं आहे. तर एक तर बाळाची डिलिव्हरी जर वेळेआधीच झाली, वेळ म्हणजे ते बाळाचं वजन वाढायला प्रीमॅच्युअर बेबीज झाले, वेळच मिळाला नाही तर बाळाचं जेनेटिकली जेनेटिक आयक्यू घसरतो. आमच्याकडे गावाकडे जर मुलं जर वेड्यासारखी वागायला लागली तर मोठी थोर मंडळी
त्यांना बोलताना सहज म्हणायचे की काय रे तू वेड्यासारखा वागतो, 7व्यात झालायत का, 7व्यातला आहेस का, म्हणजे काय 7व्या महिन्यात जन्म झाला का. आणि त्यांचं एकंदरीत ऑब्झर्वेशन समाजाचं असं आहे की प्रीटर्म बेबीज मध्ये थोडासा बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स येतात, जे आता सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे. ऑटिझम आणि अनेक न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स प्रीमॅच्युअर बेबीज मध्ये येतात. प्रीमॅच्युरिटी हा एक मोठा भाग आहे. प्रीमॅच्युरिटी पण 2 कारणांमुळे होते. एक तर स्पॉन्टेनियसली आपोआप कळा सुरू होतात आणि प्रीमॅच्युरिटी येते, बरोबर, किंवा आम्हाला डॉक्टरांना असे काही प्रसंग समोर येतात की आम्हाला डिलिव्हरी करावी लागते. बरोबर, की त्यातला सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे आईचा रक्तदाब वाढणं. आईचा रक्तदाब वाढला तर आईचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला डिलिव्हरी करायला लागते. 7व्या-8व्या महिन्यातच ते प्रकरण होतं. दुसरा जो महत्वाचा भाग आहे की बाळ वेळेवर डिलिव्हर झाले पण बाळाची वाढच नाही झाली जेवढी व्हायला पाहिजे होती. जेनेटिकली प्रोग्राम वेट जितकं होतं तेवढं झालंच नाही. आता वाढ कशी होते, न्यूट्रिशनच्या आधारे होते. आईकडून बाळाकडे जे न्यूट्रिशन जात असतं ते जर कमी पडलं तर बाळाची वाढ नाही होणार. न्यूट्रिशन कमी पडण्याची 2 कारणं आहेत. एक तर आईकडून बाळाकडे रक्तपुरवठाच कमी होतो, हे महत्वाचं एक कारण आहे. आणि दुसरं महत्वाचं कारण हे रक्तपुरवठा व्यवस्थित आहे पण त्या रक्तामध्ये आवश्यक असलेलं न्यूट्रिशन कमी आहे. 5 घटक नेहमी कमी पडतात, ते घटक कमी पडतायत आणि हे सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे, बियॉन्ड डाऊट प्रूव्ह केलेलं आहे की हे 5 घटक जर आईच्या रक्तात कमी असतील तर बाळाचा आयक्यू घसरतो. बरं, अर्थात आपण आता ह्या बाळाचा आयक्यू का घसरतो किंवा बुद्ध्यांक का घसरतो याची कारणं जाणून घेतोय आपण. ह्या कारणांचा अजूनही वेध घेऊया, नेमकं काय अजून काय कारणं आहेत का याबद्दल जाणून घेऊया पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय बुद्धिमान बाळासाठी गर्भिणी परिचर्या या विषयावर आणि आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात या विषयातले तज्ञ डॉक्टर गावडे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण बाळाचा बुद्ध्यांक का घसरतो ह्याच्या मागची कारणं जाणून घेत होतो. न्यूट्रिशन बद्दल तुम्ही बोलत होता, तर ह्यापुढे इतरही काही कारणं आहेत का? न्यूट्रिशनचं महत्वाचं जे 5 घटक कमी पडतात, आयरन, कॅल्शियम, B12, फोलिक ऍसिड आणि D3, आईला ज्या प्रमाणात ते आहारातून मिळतात, चौरस आहारातून, त्याच्यापेक्षा 3 पट जास्त गरजा प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन मध्ये असतात. बाळाचा आयक्यू डिसाइडिंग टाइम कधी आहे? कन्सेप्शन टू 2 इयर्स ऑफ द लाईफ. त्या काळामध्ये न्यूट्रिशन कमी नाही पडलं पाहिजे. आता कन्सेप्शन टू डिलिव्हरी हा जो काळ आहे याच्यामध्ये आईच्या रक्तातून, वारातून बाळाला सगळे न्यूट्रिशन जात असतात. डिलिव्हरी नंतर आईच्या रक्तातून, दुधातून बाळाला सगळे न्यूट्रिशन जात असतात. पण आईच्या रक्तातच जर न्यूट्रिशन नसतील तर ते कमी पडणारच आहेत बाळाला. बरोबर, म्हणून आम्ही सप्लिमेंटच्या स्वरूपात हे 5 गोष्टी बाळाला, आईला देत असतो, जेणेकरून आईच्या रक्तामध्ये याच्या लेवल नॉर्मल राहतील आणि त्या बाळाला मिळत राहतील. तर ते औषधं बाळाला घेत जाणं गरजेचं असतं. दुसरा भाग आहे की जर रक्तपुरवठाच जर व्यवस्थित नाही झाला तर, रक्तपुरवठा का व्यवस्थित होत नाही? जर लेफ्ट लॅटरल पोझिशन मध्ये ऍडिक्वेट रेस्ट जर घेता आली नाही एखाद्या स्त्रीला, प्रत्येकीला ती वेगवेगळ्या प्रमाणात लागते, तर मात्र गर्भाशयाचा रक्तपुरवठा कमी होतो. गर्भाशयाचा रक्तपुरवठा जर कमी झाला तर मग मात्र बाळाची ग्रोथ रिस्ट्रिक्शन आम्हाला हे वर्किंग लेडीज मध्ये खूप कॉमनली पाहायला मिळत आहे. जुनी लोक हुशार होती, ती 7व्या महिन्यामध्ये डोहाळ जेवणाचं निमित्त करून मुलीला माहेराला घेऊन येतं, कारण बर्थ वेट जे वाढतं ते शेवटच्या 3 महिन्यात जास्त वाढतं. आजकाल हा नवीन कन्सेप्ट जो आलाय की मी शेवटच्या दिवसापर्यंत काम करणार आणि मग 6 महिने बाळाला ब्रेस्ट फिडिंगला देणार, हा थोडासा चुकीचा आहे. शेवटचे 3 महिने हा आरामाचा वेळ आहे, प्रेग्नन्सीतले 3 महिने, आणि डिलिव्हरी नंतरचे 3 महिने तुम्ही बाळासाठी द्या, हे महत्वाचं आहे. शेवटच्या काळात आराम, लेफ्ट लॅटरल पोझिशन वरती आराम. आम्ही सांगतो रात्री 10 तास, दुपारी 6 तास कमीत कमी एवढं पडून राहा. याच्यापेक्षा 1 मिनिट जरी फ्री मिळाला तरी डाव्या कुशीवर वळून पडून राहा. डाव्या कुशीवर महत्वाचं आहे, पाठीवर झोपायचं नाही, बसायचं नाही, उभं नाही राहायचं. तर डाव्या कुशीवर वळून पडून राहण्याचा आणखी एक फायदा आहे, ते म्हणजे किडनीचा रक्तपुरवठाही चांगला राहतो. किडनीचा रक्तपुरवठा जर कमी झाला आणि किडनीमध्ये जर ब्लड प्रेशर फॉल झाला, तर किडनीमध्ये ब्लड प्रेशर सेन्सर्स असतात. किडनी ब्लड प्रेशर फॉल झालाय असं सतत सिग्नल किडनीला गेले तर किडनी ब्लड प्रेशर वाढवण्याचं मेकॅनिझम सुरू करते. आणि ते 7व्यात साधारणतः हे प्रकरण चालू होतं. बीपी वाढला की तो वाढतच जातो, सेल्फ परपिच्युएटिंग मेकॅनिझम आहे ते. मग बीपी वाढल्यावर मात्र आईच्या जीवाला धोका निर्माण होतो, किडनी, लिव्हर, रक्त गोठण्याची प्रक्रिया फेल होण्याचा धोका निर्माण होतो. त्यावेळेला डिलिव्हरी आम्हाला करायला लागते स्पॉन्टेनियसली. तेही 7व्या-8व्या महिन्यातलं बाळ असतं, 1 किलो, 1.25 किलो, 1.5 किलोचं बाळ असतं, आणि एक न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स, ब्रेन डेव्हलपमेंटचे प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये होतात. दुसरा जो महत्वाचा आहे ते स्पॉन्टेनियसली डिलिव्हरी कधी होते. स्पॉन्टेनियस डिलिव्हरी कधी होते तर
जे 5-6 कारणं त्याची आम्हाला युजली पाहायला मिळतात. एक आहे ते म्हणजे जर फिजिकल रिलेशन्स येत असतील तर सिमेनमध्ये प्रोस्टॅग्लॅन्डिन नावाचे केमिकल असतात अबंडंटली, ते आम्ही कळा येण्यासाठी वापरतो, फिजिकल रिलेशन. दुसरं आहे पोटातला प्रेशर जर सतत वाढला तर तो 2 कारणांनी वाढतो. एक जर जीव खाऊन तुम्ही जड काही उचललं तर, आणि दुसरं कॉन्स्टिपेशन झालं तर. बरोबर. जे प्रेग्नन्सीत खूप कॉमनली होतं. संडासला खडा झाला, जोर करायला लागला की सगळा जोर गर्भाशयाच्या तोंडाशी पडतो. तिसरं आहे इन्फेक्शन झालं तर. रेस्पिरेटरी आतड्याचं आणि लघवीचं इन्फेक्शन प्रेग्नन्सीत फार कॉमनली होतात आणि ते झालं की कळा चालू होतात. चौथं अजून एक महत्वाचं आहे ते म्हणजे कोर टेम्परेचर जर वाढलं तर, खूप कडक पाण्याने आंघोळ केली आणि हे जर रोज करत राहिला तुम्ही तरी ते होतं. आणि जर्की मुवमेंट फार झाल्या, प्रवास झाला, तर मात्र स्पॉन्टेनियसली कळा सुरू होऊ शकतात. तर ही कारणं आहेत. एक बाळाचं वजन कमी ह्या राहण्याची. प्रेग्नन्सीच्या दरम्यान त्या स्त्रीने हे सगळं जपणं देखील तितकंच महत्वाचं आहे असं आपण म्हणायला ते हरकत नाही. डूज अँड डोंट्स आहेत, ते आपण पुढच्या भागामध्ये डिस्कस करूयात. एक्झॅक्ट काय करायला पाहिजे जेणेकरून आपल्या बाळाचा IQ चांगला राहील. बरोबर आहे. आणि म्हणजे ते एक सिरीज मध्ये आपण डिस्कस करू. अगदी अगदी. आणि मला वाटतं की पुढच्या भागामध्ये नेमकं बुद्धिमान बाळ मिळवण्यासाठी नेमकं कशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत, कसे संस्कार केले पाहिजेत याबद्दल आपण चर्चा करूया. पण आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन या सगळ्याबद्दल केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. तेव्हा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज.